मी आशिष उपळा धोटे, राहणार कोंडासावडी, तालुका पारशिवनी, जिल्हा नागपूर। मी गटामार्फत कृषी उद्योग शेतकरी गट कोंडासावडी या गटामार्फत ही बांधावरची प्रयोगशाळा चालू केलेली आहे आणि ही चालू करण्यासाठी मला कृषी विभाग आणि आत्मा विभाग यांच्याकडून अनुदान मिळालं आहे आणि याच अनुदानावर आपण ही बांधावरची प्रयोगशाळा चालू केलेली आहे। या बांधावरच्या प्रयोगशाळेमध्ये आतमध्ये मी दाखवतो त्याप्रमाणे निविष्ठा तयार केल्या जातात। ही आपली बांधावरची प्रयोगशाळा आहे, तुम्ही पाहू शकता। ही आपली बांधावरची प्रयोगशाळा आहे। आता या प्रयोगशाळेमध्ये हे रोटरी शेकर, इडली पात्र, त्याचप्रमाणे कोनिकल फ्लास्क किंवा हे प्लास्टिक डबे वापरून आपण या बांधावर हे ट्रायकोडर्मा तयार करतो। मुख्यत्वे ट्रायकोडर्मा तयार असतो। हे एक बुरशी आहे, ही इतर हानिकारक बुरशीला विळखा घालून मारत असते। त्याचप्रमाणे रासायनिक खतावरील खर्च कमी कसा करता येईल त्याचा विचार करून आपण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्लऱ्या तयार केल्या आहेत। त्यामध्ये आंबट ताक स्लरी, गोमूत्र स्लरी, कीटनाशक म्हणून दशपर्णी अर्क, नीमकरंज ऑइल, त्याचप्रमाणे खतामध्ये दाणेदार खतामध्ये शाबदुरापासून तयार केलेले दाणेदार खत, सोयाबीन वडीपासून तयार केलेले दाणेदार खत, तसेच तांदळापासून दाणेदार खत तयार करत असतो। त्याचप्रमाणे आपल्या बांधावर आपण हे जीवाणुयुक्त शेणखत सुद्धा आपण तयार करत असतो। आता यामध्येच आपण शेतकऱ्यांना हे पिवळे निळे चिकट सापळे देत असतो। आता आपण ह्या सर्व निविष्ठा आपण बांधावर तयार करत असतो। ह्या मी माझ्या गावामध्ये तसे गावातील आजूबाजूच्या आपल्या परिसरातील आजूबाजूच्या गावांमधील शेतकऱ्यांना ह्या सर्व निविष्ठा पुरवत असतो। या निविष्ठा वापरल्यामुळे माझं आणि गावातील इतर शेतकऱ्यांचं रासायनिक खतं आणि औषधावरील खर्च कमी झालेला आहे। त्यामध्ये मी माझ्या शेतामध्ये मी गेल्या 3 वर्षात रासायनिक खतं आणि औषधावरील 50% खर्च कमी केलेला आहे। बस एवढेच। नमस्कार।